सर्वांना श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज कदाचित तुझ्या आयुष्यात दुःख जास्त व सुख कमी असेल. आज तू प्रत्येक गोष्टीसाठी तरसत असशील. तुला तुझ्या मनाप्रमाणे घडताना काहीच दिसत नसेल. पण बाळा, तू कसलीही चिंता करू नकोस, कारण तू या ब्रह्मांड नायकांचा हात पकडलेला आहेस. तुला आम्ही कधीच वाऱ्यावर एकटे सोडणार नाही. बाळा, ज्यावेळी जीवनात तू एखाद्या गोष्टीसाठी काम हाती घेतो, त्याचवेळी ते काम तुला पूर्ण करता आले पाहिजे. नाहीतर लोकांचा तुझ्याविषयीचा विश्वास नाहीसा होतो. लोक तुझी किंमत कमी करतील. आयुष्याच्या प्रवासात परिस्थिती कशीही येऊ दे, सत्याचा मार्ग तू कधीच सोडू नकोस. स्वतःच्या मनावर विजय मिळव. भलेही ते तुला कठीण वाटेल, पण हेच खरे सुख आहे. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणतीही भीती न बाळगणेच होय. कधीही कोणावरही अवलंबून राहू नकोस. त्याचप्रमाणे कधीही कोणाच्याही दबावाखाली राहू नकोस. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच हो स्वामीराया कमेंट करा. प्रत्येकालाच त्याच्या जीवनात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जीवनात आपल्यावर अनेक प्रसंग येत असतात. तुम्ही तुमच्या जीवनात संकटात, वाईट परिस्थितीमध्ये अडकलेले असाल, दुःखात असाल, तेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की हे जग सोडून द्यावे, जगण्यात काहीच अर्थ नाही. लोक जेव्हा टोचून बोलतात, अपमानित करतात, तेव्हा तीच वेळ असते तुमच्या जीवनाला एक नवी दिशा आणि एक नवा मार्ग देण्याची. हे कधीच विसरून जाऊ नका. लोक जेव्हा तुम्हाला तुमच्या वाईट परिस्थितीत दगडे फेकून मारतात, तेव्हा त्याच दगडांनी घर बांधायचे, आपले अस्तित्व निर्माण करायचे की अशा लोकांच्या या दगडांच्या ओझ्याखाली दबून जायचे, हे तुम्हालाच आता ठरवावे लागेल. आणि तुमच्या कर्मावर व तुमच्या देवांवर अतूट आणि खरा विश्वास असेल तर देव तुमचे कधीच काहीच वाईट करणार नाहीत. थोड्या वेदना होतील, त्रास होईल, पण त्यावर तुमचेच देव तुमच्या जखमेवर हळूवार प्रेमाने फुंकर सुद्धा घालतील, हे विसरू नका. तुमचा सुद्धा देवांवर अतूट विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, बाळा, जीवनाच्या काही प्रसंगी शांत राहणे व काहीच न बोलणे हीच सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे. तू तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टी आमच्यावर सोपवून दे. तू व्यर्थ चिंता करण्यात तुझा वेळ वाया घालवू नकोस. बाळा, जोपर्यंत तू हरण्याचा विचार करत नाहीस, तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. पण जर तू स्वतःच परिस्थितीपुढे हतबल होऊन हार मानून राहत असशील, तर मात्र तुला कोणी कधीच विजयी होऊ देणार नाही. हे देखील तितकेच खरे आहे.
आणि कदाचित आम्हीसुद्धा तुला मदत करू शकणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून स्वतःसाठी खंबीर हो. उठ, आता खऱ्या अर्थाने जागा हो. जीवनाची ही लढाई रडून लढू नकोस, तर खंबीरपणे त्याला सामोरे जाण्यास सज्ज हो. आणि मग त्यानंतर तू स्वतः अनुभव घे. आमच्या साथीने तू जीवनात खूप पुढे गेलेला असशील. जीवनातील सर्व आनंद तुला प्राप्त झालेला असेल. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.